बातमी नाशिकमधली अशोक खरातच्या अटकेची आता इनसाइड स्टोरी समोर आली आहे। पोलिसांनी अटकेसाठी एक सिने स्टाईल प्लॅन आखलेला होता। घरामध्ये चोर घुसल्याचा बनाव करत थेट पोलिसांनी घरामध्ये एंट्री केली आणि या अटकेची कुणकुण लागू नये यासाठी विशेष खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली। तर बेडमधून कॅप्टन खरातला बेड्या ठोकल्या असल्याचं कळतं आहे। कॅप्टन अशोक खरातला पकडण्यासाठी पोलिसांनी कशा प्रकारे हा प्लॅन आखलेला होता याची इनसाइड स्टोरी आता झी24 तासच्या हाती आलेली आहे आणि सिने स्टाईल हा सगळा प्लॅन झालेला होता। नाशिक क्राईम ब्रांचनं बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातला हा आरोपी अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टनच्या कशा मुसक्या आवळल्या याची एक रंजक कहाणी आता समोर आलेली आहे। स्वयंघोषित कॅप्टनला पकडण्यासाठी नाशिकच्या गुंडा स्क्वॉड पथकानं मंगळवारी रात्री घरात चोर घुसल्याचा बनाव करत आरडाओरड केली आणि पोलीस पथक थेट खरातच्या घरात घुसलं। बेडरूममध्ये खरात दिसताच त्याला बेड्या ठोकल्या। अटक होणार असल्याची कुणकुण खरातला लागू नये यासाठी पोलीस पथकानं अत्यंत गोपनीय पद्धतीनं ही सगळी कारवाई केली। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले थेट नाशिकमधून। सागर, ही एक रंजक कहाणी या निमित्तानं आता पुढे आली आहे। कॅप्टन खरातवर खरं तर अनेक राजकारण्यांशी त्याचे संबंध होते, अनेक बड्या हस्तींबरोबर त्याचे संबंध होते, त्यामुळे त्याला अटक करणं, शिताफीने अटक करणं गरजेचं होतं आणि त्याचीच ही कहाणी आता पुढे आली आहे। काय नेमके आणखी यातले तपशील आहेत? नक्कीच, खरं तर कॅप्टन खरात यांचे अनेक राजकीय नेत्यांबरोबर संबंध होते आणि थेट त्यांच्या घरापर्यंत हे सगळे नेते मंडळी पोहोचलेले होते। यामुळे पोलिसांना ज्यावेळी हा गुन्हा दाखल झालेला होता त्यावेळेस खरातला पकडणं हे खरं तर शिफारसीचं होतं, कारण खरातला या अटकेची कुणकुण देखील लागून द्यायची नव्हती। कारण खरात याला जर ही माहिती मिळाली असती तर खरात हा नाटकातून नाहीतर देशातून देखील फरार होण्याची शक्यता होती। यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती। घराच्या जवळ जाताना आजूबाजू परिसरामध्ये चोर घुसल्याची माहिती जी आहे ती घरापर्यंत पोहोचवलेली होती आणि थेट पोलीस जे गुंडा शोध पथक आहे थेट खरातच्या घरामध्ये गेले आणि चोर शोधतोय असं बनाव करत थेट घरात घुसून कॅप्टन खरात याला अटक करण्यात आलं आणि यानंतर ही सगळी पुढची जी कारवाई आहे ती करण्यात आलेली होती। यामध्ये खरं तर पोलिसांचं कौतुक करणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण अनेक महत्वाचे जे नेते आहेत त्यांचा संबंध जो आहे तो कॅप्टन खरात बरोबर होता। त्यामुळे जर समजा ही अटक होण्याची जर कुणकुण जर खरातला लागली असती तर त्याने वेगवेगळ्या नेत्या मंडळींना फोन करून पोलिसांना दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असता। मात्र पोलिसांनी याबाबतला सगळ्या गोष्टींचा बाजूला साधून थेट कॅप्टन खरातच्या घरात घुसून कॅप्टनला अटक करत त्याला थेट आता न्यायालयात उभं करण्यात आले आणि आता थेट या कॅप्टन खरातच्या कारवाई संदर्भात SIT स्थापन करून आता पुढील कारवाई होणार आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर गायकवाड आमचे नाशिकमध्ये प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि ही सगळी इनसाइड स्टोरी नेमकी काय होती या संदर्भातले तपशील सागर आपल्याला सांगत होता। अशोक खरातच्या अटके संदर्भात कशी नेमकी सगळी रंजक कहाणी होती आणि पोलिसांनी कशा पद्धतीनं अत्यंत शिताफीनं एक व्यवस्थित प्लॅन आखला, सिने स्टाईल हा सगळा प्लॅन होता आणि कॅप्टन खरातला कशी अटक केली हे या इनसाइड स्टोरीमधून आता पुढे आले।